अजून एक महत्त्वाचा विषय माझ्या डोक्यात असतो नेहमी. की आपण कुठल्या युनिव्हर्सिटीमधून येतो हा सुद्धा तितकंच महत्त्वाचं. बरोबर आहे, ती फेडरलमध्ये आहे. फेडरलमधला असल्यामुळे हा खूपच डिफरन्स आहे. तेच आपण विचारू. ओके, आम्ही आता नीट नुकतीच परवा निकाल लागला, ऐकला असेलच तू. हो ऐकलंय. तर काउन्सिलिंगला जेव्हा बसतो, यावर्षी तर MBBS बाहेर करण्याची संख्या अफाट आहे. तेव्हा आम्ही जेव्हा रशिया म्हणतो तेव्हा लोक ताबडतोब अलर्ट होतात, अरे युद्ध आहे असं कसं, काय सांगशील तू आता? मी ह्या बाबतीत म्हणेन की जितकं वाटतंय आपल्याला की तिथं युद्ध चालू आहे, बॉम्ब पडतात वगैरे, हे तिथं मी आता राहते त्या एरियामध्ये, तर तसं नाही आहे काय. इवन मी आता मला माहीत पण नसतं की काही चालू आहे बाहेर, एवढं युद्ध चालू आहे वगैरे. तिथं खूप सेफ्टी आहे. तिथे अजिबात असं वाटत नाही की हां बाबा आपण युद्धाच्या कुठल्या तरी ह्याच्यात आलो आहे, की कंटिन्युअस बॉम्ब पडतात वगैरे. जे इंडियात बसून आपल्याला वाटतं ना की तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल, किती वाटत असेल, तिथे सगळे निवांत आहेत, आपलं नॉर्मल आयुष्य जगतायत, सगळं नॉर्मल आहे. कारण त्याचं एक बेसिक कारण असं आहे की रशिया इतका मोठा आहे हो, खूप आणि मोठा युद्धभूमी जी आहे ती रशियाच्या एखाद्या कोपऱ्यात चालू आहे. आणि जसं आपल्या इथे मणिपूरमध्ये दंगल असून आपलं इथलं जनजीवन अत्यंत नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. इतक्या डिस्टन्सवरती दंगल चालू आहे. पण भारतातनं जेव्हा रशियाकडे बघितलं जातं तेव्हा पालकांना ही भीती वाटते की अरे रशियात युद्ध चालू आहे. पण तुझ्या हे उत्तर नाही क्लिअर आहे की रशियाची युद्धभूमी ही तुझ्यापासून 1500 किलोमीटरपेक्षा खूप जास्त लांब अंतरावर आहे. हो. करेक्ट. मग ह्या 2 वर्षाच्या वास्तव्यामध्ये शिकलीस का रशियन लँग्वेज? हो. आता तिथे पहिल्या आणि सेकंड म्हणजे दोन्ही वर्षात सुद्धा युनिव्हर्सिटी सुद्धा शिकवत होती रशियन लँग्वेज. बट जेव्हा मी बाहेर जातो, लाईक तिथल्या लोकल पीपलशी बोलतो ना, तर तेव्हा ते सुद्धा त्यांच्याशी बोलताना जेव्हा मी ट्रान्सलेटर वगैरे स्टार्टिंगला जसं मी यूज करायचे, तर आता ते पण नाही यूज करावं लागत. ॲटलिस्ट त्यांची लँग्वेज मी समजू शकते की त्यांना काय बोलायचं आहे माझ्याशी, आणि त्यांना समजेल की मी रशियन लँग्वेज आता बोलू शकते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. छान. बरंचसं स्थित्यंतर झालं तुझ्यामध्ये. कारण आम्ही जाताना पाहिलेली गायत्री आणि आता 2 वर्षांतर जी मी गायत्री पाहतोय त्याच्यामध्ये एलिमेंट ऑफ मॅच्युरिटी प्रचंड आलेला आहे. आणि हा बदल बहुतेक सगळे विद्यार्थी जेव्हा परदेशी जातात तेव्हा हा बदल निश्चित होत असतो. याला काही कुठलं स्कूलिंग वगैरे रिस्पॉन्सिबल नाही आहे. एन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे की आपण आपल्या मायदेशापासून खूप लांब जेव्हा जातो तेव्हा आपल्यामध्ये ती एक पर्सनॅलिटी चेंज किंवा त्यातला बदल जो तो आपोआप घडत असतो. गायत्री, तर शेवटचा प्रश्न, तुझा निर्णय झाला आपल्याला बाहेर जायचं आहे MBBS करायला, तेव्हा तू मॅडमला भेटलीस, मला भेटलीस, थोडंसं काउन्सिलिंग झालं आमच्याकडनं तुझं, आणि मग ॲडमिशन झालं, इन्व्हिटेशन लेटर, आणि मग प्रत्यक्ष विमान पकड. म्हणजे मॅडम तर तुझ्या बरोबर एअरपोर्टपर्यंत आल्याच होत्या. तर काय म्हणणं आहे तुझं, म्हणजे एकंदर फिनेसविषयी काय सांगशील? मी खरं तर ऑनेस्टली उत्तर देईन मनापासून की मी खुश आहे ह्या सगळ्या, मी खूप जास्त खुश आहे खरं तर की मी तुमच्याशी भेटून तुमच्या थ्रू गेली आहे माझ्या त्या कॉलेजला. कारण मी तिथे गेल्यानंतर सुद्धा बघितलं ना की खूप जास्त इनकन्व्हिनियंट होतं स्टुडंटसाठी तिकडून इथून तिकडे जाणं आणि ट्रस्टवरती तिथून हे ना. बट मी तुमच्यावरती ट्रस्ट ठेवून तिथंपर्यंत जाऊ शकले. मी तिथे जाईपर्यंत निश्चिंत होते की हां सर मॅडम आहेत माझ्यासोबत, की काही प्रॉब्लेम नाही येणार. इवन ऑल थ्रू दॅट काउन्सिलिंग आणि सगळ्याच गोष्टीमध्ये मला खूप बरं वाटलं की हां मी तुमच्यापर्यंत आले, तुमच्या थ्रू तिकडे गेली आहे. कारण मॅडम पण आल्या होत्या इवन मला तिथं शेवटपर्यंत सोडायला पण. आणि मॅडमचं प्रत्येक काउन्सिलिंग की तुला तिथे जेवण करून खावं लागेल, तिथली प्रत्येक सिच्युएशन मॅडमने जशी खरी सांगितली तीच तिथे बघायला भेटली. सो मी पहिल्यांदा तयार होते त्या सगळ्या गोष्टींसाठी. सो मला ते तिथं गेल्यानंतर खूप जास्त बेटर वाटलं. हा, तो एक सगळ्यांनाच प्रश्न असेल की जेवायला आपल्याला कसं आहे की आपल्याला तो जेवण मिळत नाही. आणि मी पहिल्यांदापासून तेच सांगते सगळ्यांना की आपल्याला स्वतः करावं लागतं. आणि हे कुठेही म्हणजे इट्स टोटली इम्पॉसिबल की आपल्याला कोल्हापूरचं जेवण तिथं मिळतोय. दिस इज द फर्स्ट मिसकन्सेप्शन हा जो लोकांच्या डोक्यात आहे की मला कोल्हापूरचं जेवण मिळतोय, असं कधी होत नाही. अँड आय थिंक मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे, कारण ते तुम्हाला फिजिबल पण होतोय राईट, आणि आपल्याला जे पाहिजे आपण खाऊ शकतोय. बरोबर. दॅट इज वन. इट वॉज व्हेरी नाईस टू टॉक टू यू ऑल दिस. गायत्री, तुझ्या करिअरसाठी फिनेसतर्फे भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा. आणि तू आलीस
आमच्या विनंतीला मान देऊ याच्याबद्दल तुझे मनापासून आभार. Even I Thank am you. grateful. I am lucky to having both you. I'm just literally happy to having both you. So thank you. Thank you. So, thank you so much. Yeah.